मराठवाडा मुक्ती संग्राम दिन यासाठी आवर्जून उपस्थित असलेले महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब, माझे मित्र सहकारी जी, व्यासपीठावरील सर्व खासदार, आमदार, प्रतिष्ठित, समोर उपस्थित असलेले सर्व या भागातील बंधू भगिनी, जयकुमार विभागाच्या ज्या काही सूचना आहेत किंवा विभाग काय काम करतो हे सांगितलं. खऱ्या अर्थानं आपण असं म्हणतो शहराचा विकास झाला म्हणजे आपला देश किंवा आपला स्टेट हे प्रगतीपथावर गेलं. परंतु सर्वांना जेव्हा याची जाणीव झाली की जोपर्यंत ग्रामीण भाग समृद्ध होत तोपर्यंत देश समृद्ध या जाणीव सर्वांना, त्यामुळं मला फोकस मागाकडे आहे. मी यावर जास्त भाष्य करणार. मंत्री सांगितलं की 1 ते 1.5 मिनिट मनापासून शुभेच्छा किंवा मान्य आहे. त्यांनी कार्यक्रमाला बोलवलं, तुम्हाला माहित नसेल मी देवचा मी विद्यार्थी या वारे किनगावला बोरसे वगैरे कुटुंबातले का, आणि आज मला आनंद या गोष्टीचा, त्या आनंदाच्या भरात मला बाकीचं काही नाहीये. आज साहेब त्यांच्या मध्ये हे खऱ्या अर्थासाठी आनंदाची गोष्ट आहे. बरं, आलो तर आलो, हेलिकॉप्टर बसलो, पाऊस आला, हेलिकॉप्टर वर काय गेलं ते ढगातलं दिसना. मी हळूच देवेंद्रकडे पाहिलं, मुख्यमंत्री साहेबांकडे पाहिलं, मग ते बिंदास होत. मी म्हणलं काय हरकत नाही, यांना अनुभव जास्त आहे, आपलं काही वाईट काही होणार नाही आणि फुलंब्रीला आपण नक्की जाऊ. एक कॉन्फिडन्स, हे सांगण्याचं तात्पर्य असं आहे की एक कॉन्फिडन्स माणसामध्ये असला तर कोणतीही गोष्ट शक्य नाही असं होत नाही. मुख्यमंत्री साहेब, आम्ही काही लोकांना जास्त मागत नाही हो. मराठवाड्यातले लोक जे आहेत ना, हे इतके सहनशीलते त्यांच्यात आहे. हा जो फुलंब्री रोड आहे ना, फुलंब्री संभाजीनगर, दरवर्षी जवळपास 101 लोक तिथं त्यांचे डेथ झालेले आहेत, ते वारलेले आहेत. तरी तेच वाकडे वळण आमच्या नशिबात आहे. 101 लोक तर दरवर्षी मरत असतील, 100 कुटुंब उद्ध्वस्त होतात. या अवस्था ह्या मराठवाड्यातली आहे. मी तुम्हाला फक्त एक विनंती करणार आहे साहेब, समृद्धी महामार्ग झाला, आनंद आहे साहेब, मोठमोठे कामं झाले, त्याचा आनंदच आहे. आमचं शहर हे एवढ्या झपाट्याने वाढतंय, त्याचा आम्हाला आनंदच आहे. परंतु आमच्या मराठवाड्याकडे आता जो आमचा अनुशेष आहे ना, तो आता एकदा तरी कंप्लीट झाला पाहिजे अशी आमची मनोमन इच्छा आहे. आता आम्हाला मागासलेलं पण नको. लोक आम्हाला नावं ठेवतात ना, म्हणतात ना, जेव्हा मराठवाडा काय मागासलेलं आहे. आता जयकुमार गोरे ज्या मतदारसंघातून आले, किती सगळं आनंद आहे, सगळं हिरवं हिरवं गार आहे म्हणून ते हिरवे पाटलाला पण घेऊन आले, पोपटराव पाटलाला पण घेऊन आले. तिकडे सगळं आलबेल आहे. आमच्याकडे एक एक गोष्ट आता जमा करायला आम्ही सुरुवात केलेली आहे. आमचा संसार ज्याला म्हणतो तो आता थाटायला आम्ही सुरुवात केलेली आहे. मी या सर्वांतर्फे आपल्याला एक विनंती करणार आहे साहेब, एक असं काहीतरी पॅकेज जाहीर करावं ज्याच्यामुळे आमच्या मराठवाड्याचं भलं होईल, आमच्या मराठवाड्यासाठी तरी द्या. आणि मला एक खात्री आहे, मुख्यमंत्री म्हणून जेव्हा तुम्हाला तुमच्याकडून आम्ही एखादी मागणी आम्ही तुमच्याकडे करतो तर तुम्ही आमचे पालन करते आहात. आमची जी काही मागणी ती कधी टाळणार नाही. मला वाटतं आजचा हा दिवस जो मुक्ती संग्राम दिनाचा दिवस आहे, मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचा दिवस आहे, आजही काही निजामी आहे हाकलायचं काम आम्ही करतोय, त्यालाही पाठबळ मिळेल. खऱ्या अर्थानं आताही मराठवाडा एवढा काही आणखीन मुक्त झालेलं नाही. काय निजामाचं अतिक्रमण कधी कधी या तिकडे आक्रमण सुद्धा व्हायचा प्रयत्न करतात.
आम्ही त्याला पुरून उरू. फक्त आमच्या विकासाची जी गंगा आहे ही आपल्या माध्यमातून पुढे आली पाहिजे. मला आहे माननीय मुख्यमंत्री साहेब, निश्चित आम्हाला आमच्या या जिल्ह्याला किंवा आमच्या मराठवाड्याचं पालकत्व आहेच आहे, परंतु आणखीन काहीतरी आम्हाला भरीव द्याल एवढी एक अपेक्षा व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.